काय झालं? सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. या इथे. थांबा मी बघतो. अनिकाचा काहीतरी गैरसमज झाला होता. हॉस्टेलमध्ये कोणीही नाहीये. सर मला अजूनही वाटतंय की ह्या गावछापने कोणाला तरी लपवलंय, स्पेशली रिशला. आणि रिश पण खोटं बोलतोय असंच मला वाटतंय. हे दोघं सोबत राहतायत. हॅलो 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 हॅलो. खरंच सर आम्ही येऊ काय? एक मिनिट थांबा. मला सगळं कळलंय. कंपनीनं हॉस्टेलमध्ये एका बाईला आणून ठेवलंय ना? हो सर, मी पाहिलंय त्या बाईला. बघायचंय तुम्हाला इथे काही? नाही ना? मग त्या अनिकाला जाऊन सांगा की इथे कोणी नाहीये म्हणून. काय की अनिका होती म्हणून आम्ही काही बोललो नाही. कारण तिने केवढा तमाशा केला असता माहिती आहे ना. शिवाय कामिनी मॅडम इकडे आल्या असत्या. अर्थात तू जे वागली आहेस त्याला क्षमा नाही आहे. काय नियम सगळ्यांना सारखेच असतात. सर सॉरी. होय, मी एका बाईला हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवलं. खरं ते माझ्या ओळखीच्या एक काकीच आहेत. म्हणजे त्यांची इथं मुंबईत कुठं राहायची सोय नव्हती. पावसा पाण्याचा दिवस आहे, मग कुठे ठेवायचं म्हणून त्यासने मी ठेवलं. आणि त्या जरा आजारी पण आहेत. फक्त काळजीपोटी मी त्यासने ठेवलं. असं काय वाईट हेतू माझा खरंच नव्हता. हां, पण कमळी, तुझ्याकडनं मलाही अपेक्षा नव्हती. अगं तू ॲटलिस्ट मला इन्फॉर्म तरी करायला हवं होतंस. आपण काहीतरी विचार केला असता ना. काय काहीतरी तोडगा काढला असता. होय सर, मी तुम्हाला ना अन्नपूर्णा मॅडमना सांगणारच होतो. खरं उशीर झाला ना. हे सगळं सर मी स्वतःहून हॉस्टेल सोडायला तयार आहे.